हा नाश्ता बघा, बिना मैदा, बिना ब्रेड, कमी तेलातला हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. खूप टेस्टी लागतो. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात. जबरदस्त टेस्टी हा स्नॅक्स बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि खूप टेस्टी लागतो. तर एकदा नक्की बनवून पहा. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? रवा. तर बारीक किंवा जाड तुमच्याकडे जो रवा असेल ना, तो तुम्ही घेऊ शकता. तर इथे माझ्याकडे बारीक रवा होता, तो मी 1 कप घेतलेला आहे. आता हा रवा एका आपल्या मोठ्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया. किंवा मोठ्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्येच घालणार आहे मी पाव कप दही. ताजं दही घ्या. म्हणजे जास्त आंबट असेल तर थोडंसं 1 चमचा अजून कमी घेऊ शकता. पाव कप दही बस होतं आणि त्याचबरोबर आपण इथे अर्धा कप पाणी घालणार आहोत. ही दही जी आहे तेही घट्ट आहे, जास्त पाणी नाही. त्यामुळे मी फक्त अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता दह्याऐवजी तुम्ही इथे ताकही वापरू शकता. आता दही आणि पाणी, रवा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ना आपल्याला थोडा वेळ असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, जो रवा आहे तो व्यवस्थित मुरला जाईल. तर बघा, व्यवस्थित आता मिक्स करून घेतल्यानंतर बाकी आधी यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही आहे. तर याला मी झाकून असंच 10 मिनटं ठेवून देते. तोपर्यंत मी काय करते, भाज्या वगैरे जे मला कट करायच्या त्या करून घेते. आणि पुढे काय करायचं ते आपण पाहूया. तर भाज्या मी कट करून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जसं गरम होईल त्यामध्ये 1 चमचा मी घालते छोटा बटर. आता बटर आणि तेलाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे बरं का. ताजं लसूणही किसून घालू शकता किंवा कापून घालू शकता, जसं घातलेलं आहे. आवडत असेल तर इथे तुम्ही आलंही घालू शकता. आणि ते जो मोठ्या आकाराचा कांदा आहे तो मी असा एकदम बारीक पण नाही आणि एकदम लांबट पण नाही, असा मध्ये असं चिरून घेतलेला आहे. तर किंवा 2 कांदे जसे तुम्हाला क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे. तर 1 वाटी रव्याच्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही जास्त डबल करू शकता. कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी घालते गाजर. तर मध्यम आकाराचा गाजर मी असा लांबट चिरूनच घेतलेला होता. आता इथे ज्या मी भाज्या तेलावरती आणि बटरवरती परतून घेते, याऐवजी जर तुम्हाला कच्च्या आवडत असतील तर तुम्ही डायरेक्ट कच्च्याही वापरू शकता. पण थोडंसं कसं परतून घेतल्यामुळे टेस्ट छान येते, कच्चं कच्चं लागत नाही खाताना. आता हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालूया 1 शिमला मिरची. तीही अशी लांबटच मी चिरून घेतलेली आहे. आता भाज्या ना तुम्हाला इथे ज्या आवडतात त्या तुम्ही घालू शकता. कोबी, बीन्स, तुम्हाला यामध्ये जे आवडतं ते तुम्ही ॲड करू शकता. आता घालूया चवीनुसार मीठ. आणि आता मीठ घातल्यानंतर काय करायचं, आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे. नाहीतर काय होईल, भाज्यांना पाणी सुटेल. त्यामुळे गॅस जर असं फास्ट करायचा आणि या भाज्या मीठ लागून व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत. इतपतच आपल्याला परतवायच्या, जास्त शिजवायच्या नाही आहेत, लक्षात ठेवा. 1-2 मिनटं फक्त आपण या भाज्या परतून घेणार आहोत, जास्त नाही. तर 2 मिनटामध्ये भाज्या मस्त अशा परतल्या जातात आणि त्याचा जो कुरकुरीतपणा असतो ना भाज्यांचा, तोही टिकून राहतो. तर गॅस करूया बंद आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का आपल्याला. तोपर्यंत आपण वळूया आपल्या रव्याकडे. रवाही आपला चांगला मुरला गेलेला आहे बघा, मस्त असं घट्टही झालेला आहे पहिल्यापेक्षाही आणि व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता आपल्याला इथे एक अजून काम करायचं आहे, ते म्हणजे काय माहिती आहे, हा जो रवा आहे ना एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता खूप घट्ट आहे, याच्यामध्ये जर पाणी जरी मिक्स केलात ना तरी असे गुठळ्यासारख्या राहतील आणि आपल्याला तसं नाही, एकदम असं मस्त बोलतात ना, स्मूथ असं आपल्याला पेस्ट हवी आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण. त्यामुळे इथे तुम्ही जाडा जरी रवा वापरलात तरी काही प्रॉब्लेम नाही. आता यामध्येच घालूया आपण थोडंसं पाणी. तर अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आधी थोडंसं घालूया आणि वाटून घेऊया, एकदम मस्त फिरून घेऊया मिक्सरला. तर बघा, मिक्सरमध्ये घालून थोडंसं असं पाणी घालून आपण याला वाटून घ्यायचं आहे. अर्धा कपपेक्षा जास्त पाणी वापरू नका, नाहीतर काय होईल, मिश्रण जे आहे पातळ होईल. तर बघा, थोडंसं पाणी उरलेलं आहे अर्धा कपमधलं. हे मिश्रण चांगलं असं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, चमचा एवढं असं जाड थर आलंच पाहिजे, एवढं पाणी मिक्स करायचं. त्यानंतर घालूया मीठ आणि व्यवस्थित आपण थोडं फेटून घेऊया. 1 मिनिटभर व्यवस्थित फेटून घ्यायचं. बघा, मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. भाज्याही आपल्या थंड झालेल्या आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये घालूया पाव चमचा एवढं काळी मिरी पावडर, पाव चमचा मी चिली फ्लेक्स,
थोडंसं अर्धा चमचा ओरिगानो आणि चीज घालते. हे ना मुलांना खूप आवडतं आणि टेस्टीही लागतं. किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स, ओरिगानो नसेल तर फक्त काळी मिरी पावडर किंवा फक्त लाल मिरची पावडर तुम्ही घातलात तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे इथे मी पॅन घेतलेलं आहे, त्याला ना थोडंसं बटर लावते किंवा तुम्ही डोसा पॅनही घेऊ शकता, असं काही नाही आहे. आणि यावरती आपल्याला ना आपल्याला असं पातळ असं डोश्यासारखं घालायचं आहे. यावरती काय होतं, डिझाईन छान येते म्हणून मी असं यावरती घालते. तर बघा मस्त डायरेक्ट या पॅनवरती घालून घेते. चौकोनी असं थोडंसं चौकोनीसारखं करून घेऊया आणि एकदम पातळ करायचं बरं का, जास्त जाड करायचं नाही आहे. हलकंसं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. गॅस एकदम मंदवरती ठेवायचं आहे. हलकंसं परतून घेतल्यानंतर लगेचच हे घट्ट व्हायला लागतं. थोडंसं वरून बटर लावते. हलकासं बटर लावून झाल्यानंतर आपण जी भाजी बनवून घेतली होती स्टफिंग, ते वरती ठेवायचं आहे, मध्यभागी ठेवायचं आहे. थोडंसं हलकंसं चौकोनासारखं करून घ्यायचं, म्हणजे काय होईल आपल्याला शेप द्यायला बरं पडेल. आणि खालून जोपर्यंत डोसा आपलं बॅटर शेकतं आहे तोपर्यंत आपली भाजी ही व्यवस्थित गरम होईल आणि चीज हे थोडंसं मेल्ट होईल, त्यामुळे टेस्टी लागते स्नॅक्स. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं याला असं चौकोनी चारी बाजूने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलाही सोपं पडेल आणि मस्त दिसत पॉकेटसारखं बनतं ना हे ना स्नॅक्स, दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला एकदम भारी लागतं. हलकंसं दाबून ठेवायचं, म्हणजे काय होतं व्यवस्थित चिकटतं ते. आता पलटून याला दुसऱ्या साईडनेही आपण शेकून घेऊया, म्हणजे व्यवस्थित चिटकून राहील. तर हे बघा किती सुंदर दिसतं हे स्नॅक्स आपलं. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही स्नॅक्सची रेसिपी कशी वाटते. माझ्या आधी चॅनलवरती या बऱ्याच स्नॅक्सच्या रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. तर या पद्धतीनेही बनवून पहा. जबरदस्त टेस्ट ही, कमी तेलातलं हे स्नॅक्स तुम्हालाही खूप आवडेल. तर गरमागरम पटापट आपण यावरती बनवू शकतो. फक्त प्रत्येक वेळी थोडंसं हलकंसं बटर लावा किंवा तेल तुम्हाला जे लावायचं आहे ते लावा आणि पातळ लेअर द्यायची आहे बरं का, जाड नाही करायचं आहे. हलकंसं बॅटर पातळ असल्यामुळे व्यवस्थित पसरलं जातं, जास्त वेळही लागत नाही आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही, पटापट होतात हे स्नॅक्स तयार. तर हलकंसं घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपण लगेचच भाजी ठेवून घ्यायची मध्यभागी आणि पटकन फोल्ड करून स्नॅक्स आपण बनवून घेऊया. चारी बाजूने फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे. तुम्हाला नसेल आवडत तर फक्त डबल मध्यभागी फोल्ड करूनही तुम्ही बनवू शकता. तर हे असं दिसायला सुंदर दिसतं ना, म्हणून मी असं चौकोनी याला पॉकेटसारखं बनवलेलं आहे. चला तर याच पद्धतीने आपण बाकीचेही स्नॅक्स बनवून घेऊया. तर गरमागरम हे स्नॅक्स आपलं कुठल्याही सॉस बरोबर वगैरे एकदम अप्रतिम लागतं. तर पटापट आपण हे स्नॅक्स सर्व करूया.